मुंबईत मविया एकत्र राहावी यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही, संजय राऊतांची राहुल गांधींची फोनवरून चर्चा, तर काँग्रेसचा मुंबईत स्वबळाचा नारा. नितेश राणेंनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. मालवण आणि कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील भाजपाच्या पराभवावरती दोघांची चर्चा. नाशकात चर्चा करण्यासाठी एनसीपीचे नेते गिरीश महाजनांच्या भेटीला, मात्र चर्चा न करताच महाजन मुंबईला रवाना. खोसकर, झिरवळ, समीर भुजबळ वेटिंगवर. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात. राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकांचं सत्र. शिवडीतील 5 प्रभागांपैकी एकच जागा मनसेच्या वाटेला. शिवडीतील नाराज मनसैनिक शिवतीर्थावर. शिवडीत मनसेला 2 जागा सोडण्याची मागणी. ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. उद्योगमंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लवकर निर्णय घेण्याची मागणी. रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी समोरासमोर आलेल्या आहेत. श्रीवर्धनमध्ये मिळालेल्या यशानंतर उदय सामंतांनी सुनील तटकरेंवरती निशाणा साधलेला होता. भरत गोगावले यांच्या नॅपकिनची जादू दिसून आली असं म्हणत त्यांनी तटकरेंना टोला लगावला होता आणि यावरती तटकरेंनी सामंत यांना प्रेमाचा सल्ला दिलेला आहे. त्यावरती पुन्हा एकदा सामंतांनी मिश्किल विधान केलंय. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला चक्क काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार धावले. पक्षातील अनुभवी लोकांना योग्य महत्त्व दिलं पाहिजे या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेस पक्षाने आपल्याला फारसं महत्त्व दिलं नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. पक्षाचे दरवाजे सताड उघडे असले पाहिजेत या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल टीका केली आहे. भाजपाची दारं सताड उघडी असून ईडी सीबीआयचे आरोप असलेल्यांना इथे प्रवेश मिळेल अशी पाटी लावा अशा शब्दात वडेट्टीवारांनी भाजपाला टोला लगावलाय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजी बापू पाटलांवरती टीका केली आहे. सांगोल्यात शहाजी बापूंनी अगोदरच नगरसेवक जाहीर केले होते. बापूंनी आम्हाला सोबत घेतलं नाही. आमच्याबाबत फेक नरेटिव्ह पसरवण्यात ते सक्सेस झालेत असं जयकुमार गोरे म्हणाले. गणेश नाईकांकडील निवडणूक प्रभारी पद आता आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे सोपवलं जाणार आहे. आमदार डावखरेंची ठाणे मनपा निवडणुकीकरता मुख्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार नगर परिषदेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने सत्ता मिळवली. नगराध्यक्षपदासह प्रहारचे एकूण 13 नगरसेवक विजयी झालेत. त्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची घोड्यावरून मिरवणूक काढली आहे. या मिरवणुकीदरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयानिमित्ताने भव्य आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील सहभागी झाले. निवडणूक संपली असून आता आपण राजकारण विसरून संपूर्ण कणकवली शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्याची जोपासना करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे असं नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केलंय. शिवडीच्या जागा वाटपाबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असून शिवडीत मनसेला निदान 2 जागा सोडाव्यात अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन केली. पिंपरी चिंचवडमधील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला असून अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला मोठा धक्का दिलाय. तुमसर नगर परिषदेचे अपक्ष नगराध्यक्ष सागर गबनेंनी राष्ट्रवादीला समर्थन दिलेलं आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत सागर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.
शिवसेना उभाटा पक्षात अब्दुल रशीद खान यांना प्रवेश दिल्यानंतर ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी विरोध केलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशानंतर चंद्रकांत खैरेंनी मात्र विरोध दर्शवला. सिल्लोडमधील विजयानंतर अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंवरती हल्लाबोल केलाय. भोकरदनमध्ये आम्ही सुपडा साफ केला, स्वतःच्या गावची खुर्ची वाचवू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते असं म्हणत सत्तारांवरती दानवेंनी निशाणा साधलाय. राज्यातील महापालिकांमध्ये भाजपाने विजयाचा झेंडा फडकवला असला तरी अकोल्यात या विजयाच्या गजरातच नाराजीचा सूर उमटलाय. भाजप पक्षातील आजी माजी नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. मात्र प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपाकडून उमेदवारी लढवलेल्या किशोर लंगोटे यांचा पराभव झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या 20 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं 2 दिवसांचं शिबिर घेणार आहेत. पुण्यातील यशदा इथं ही कार्यशाळा पार पडणार आहे. नगर परिषदेत काम कसं करायचं, पाठपुरावा कसा करायचा, कामाचा दर्जा कसा राखायचा याबाबत यात मार्गदर्शन केलं जाणार आहे. बीडच्या परळी नगर परिषदेतील पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली आहे. चुकीच्या लोकांना हातात कारभार देऊ नका, काम करताना भांडवलदारांना प्राधान्य देऊ नका असं आवाहन पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा आणि निवडून आलेले राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळेला अजित पवार यांनी नगराध्यक्ष भरत शहा आणि त्यांच्या सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सुद्धा उपस्थित होते. जळगावच्या धरणगावात शिवसेनेचा पराभव झाला. गुलाबराव पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसलाय. दरम्यान आत्मचिंतन करावं लागेल. उमेदवारांमध्ये काही गफलत झाली का किंवा काही चुका झाल्या असतील तर आम्ही सुधारू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. खेड नगर परिषदेवर एक हाती शिवसेनेची सत्ता आल्याबद्दल नगराध्यक्ष माधवी बुटाला यांच्यासह शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांचं पालकमंत्री उदय सामंतांनी अभिनंदन केलंय. तसंच खेड नगरपालिका कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन दिलंय. आईच्या विजयासाठी लहानग्याने फॉर्च्युनरवरती उभं राहून दंड थोपडले. आमदार भारत भालके यांच्या नातवाने पंढरपुरात जोरदार जल्लोष केला. त्याच्या नातवाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून रॅली काढण्यात आली. संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि प्रदीप जयस्वाल यांनी सुद्धा रॅलीत सहभाग घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. पालघरमधील वाड्यामध्ये भाजपाच्या विजय मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी राडा घातलाय. सीएनजी वाहनासमोर फटाके वाजवण्यास महिलांनी विरोध केल्यामुळे महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाते. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. पनवेलमध्ये आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलाय. शिवसेना उभाटा पक्षाचा एकही नगरसेवक असताना जागा सोडण्यात आलेल्या आहे. नाशिक महानगरपालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. लवकरच नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीची घोषणा होणार आहे. दरम्यान आज जागावाटपाबाबत चर्चा देखील झाली. भाजपानं आधी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने शिवसेनेसोबत युती करण्याचं ठरवलं असून या युतीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता राष्ट्रवादी विरोधात शिवसेना भाजप असा सामना रंगणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांवरती महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंतांनी व्यक्त केलाय. खेडमध्ये सुद्धा विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली. रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला देण्याची मागणी उदय सामंतांनी केली. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा असंही ते म्हणाले. भिवंडीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी आहे. मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरती 35 जागा लढवण्याची तयारी खासदार बाळ्यामामा म्हात्रेंनी दर्शवली आहे.